मेन्सचं प्रिपरेशन तुम्ही पण प्लॅन केलंय की प्रिलिम्स क्लिअर झाल्यावर करणार? इफ आन्सर इज येस, गाईज आय एम टेलिंग यू, तुम्ही रॉंग स्ट्रॅटेजी फॉलो करताय. गाईज बेस्ड ऑन माय पर्सनल एक्सपिरियन्स ऑफ 4 UPSC मेन्स, इंटरव्ह्यू आणि राज्यसेवा आणि बाकी भरपूर एक्झामिनेशन, आय कॅन टेल यू फॉर शुअर दॅट की जर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन प्रिलिम्स झाल्यावर करत असणार तर तुमचा रिझल्ट यायचे चान्सेस 99% नाही आहेत. म्हणून सांगतोय की मेन्सचं प्रिपरेशन ऍक्च्युअली यू हॅव टू क्लिअर दिस एक्झाम वेल बिफोर यू आर गोइंग टू एंटर इन द एक्झामिनेशन हॉल. आणि जर का असं होत नसेल तर यू आर लॅगिंग बिहाइंड बाय अ वाईड मार्जिन दॅन समवन एल्स जो याला प्रिपेअर करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहेत की आपली मेन्स प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, 2027ची मेन्सची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, बोथ UPSC ॲज वेल ॲज MPSC. सो आय वेलकम यू टू दिस पर्टिक्युलर सेशन. बघा गाईज, हा फार कॉमन ट्रेंड आहे आणि ज्या अकॉर्डिंग UPSC प्रिलिम्स, MPSC राज्यसेवा प्रिलिम्स आपली जेवढी डायनॅमिक होत चालली आहे, क्वेश्चनचं नेचर, डेप्थ, व्हरायटी जेवढी वेग होत चालली आहे आणि डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होत चालली आहे, तसं तसं लोकांमध्ये, स्टुडंट्समध्ये आता प्रिलिम्स बद्दल अनसर्टेनिटी फार वाढली आहे. आणि याचाच एक रिझल्ट असा आलाय जो मी बघितलाय, जो मी ऐकतोय सुद्धा, बघतोय सुद्धा, की स्टुडंट्सचा ना ओव्हर एम्फॅसिस आहे प्रिलिम्सवर. येस, अँड नो डाऊट असला पण पाहिजे, है ना. ओव्हर एम्फॅसिस इन अ सेन्स की ते मेन्सपेक्षा प्रिलिम्सला जास्त इम्पॉर्टन्स देत आहे. ठीक आहे, मग मेन्सपेक्षा इफ यू हॅव गिव्हन इम्पॉर्टन्स टू दी प्रिलिम्स, मग आता होणार काय, नो डाऊट राईट, की तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करणार, तुम्हाला प्रिलिम्सला पण टाइम द्यावाच लागेल, दॅट इज फॉर शुअर. बट तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करणार, बट मग मेन्स ऍक्च्युअल एक्झाम जेव्हा तुमच्याकडे, जेव्हा तुमचं नाव लिस्टमध्ये येईल तेव्हा तुम्ही प्रिपेअर नसणार, है ना. UPSC मध्ये अजून पण ऑप्शनल आहे आणि MPSC राज्यसेवेमध्ये आता सध्या तरी ऑप्शनल आता विथड्रॉ करून घेतलाय आयोगाने. ठीक आहे, सो मग आता आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, 6 की पॉइंटर्स आहेत ज्याच्या थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे, आपण इथे डिस्कस करणार आहे इनफॅक्ट की काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे. ठीक आहे, 1 बाय 1 आहे, पेन आणि पेपर सोबत ठेवा आणि यू कॅन सिम्पली नोट इट डाऊन ॲज वेल. बघा गाईज, एक सिम्पलचा केस आहे जो फार कॉमन ट्रेंड आहे, मी तुम्हाला सांगतो 90% स्टुडंट या ट्रॅपमध्ये फसतात. हा एक ट्रॅक आहे आणि हा दुसरा ट्रॅक आहे. व्हॉट, की सिम्पली प्रिलिम्स तुम्ही प्रिपेअर करताय 9 मंथ फॉर प्रिलिम्स देताय आणि त्याचा रिझल्ट येण्यासाठी विचार करताय आणि तोपर्यंत मग तुम्ही काय करताय, काहीच नाही. आणि जर इन केस मेन्सचा प्रिलिम्सचा रिझल्ट आलाय आणि मेन्ससाठी अपिअर व्हायचंय तर आता आपल्याकडे स्ट्रॅटेजी पण नाहीये, आता आपल्याकडे त्या लेवलचा कॉन्टेंट पण नाहीये आणि आता आपण काय होतोय, कम्प्लिटली कन्फ्युज्ड आहे फॉर दिस पर्टिक्युलर केस. टॉपर्स असं करत नाहीत. येस, हा हार्डली यू विल फाइंड 1% माइंडसेट आहे ना, टॉपरचा माइंडसेट आहे. तो काय करतोय, राईट, की तो पहिले सिलेबस मास्टर करतोय. इट मीन्स तो मेन्सचा असेल और प्रिलिम्सचा असेल, ही कन्सिडर बोथ ॲज अ सेम, देन नोट्स, त्याच्यानंतर रिवाइज, त्याच्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि याच्यामध्येच प्रिलिम्सचं प्रिपरेशन सुद्धा. सो इवन इफ प्रिलिम्सचा रिझल्ट त्याचा आलाय, he find himself, he or she rather find himself prepared for the mains answer writing. म्हणून सांगतोय की तुम्हाला फोकस इथे फक्त प्रिलिम्सवर करायचा नाहीये. कोणी मला इथे आर्ग्यू येऊन हे पण करू शकतं की सर प्रिलिम्स एवढी डिफिकल्ट आहे, मग तुम्ही असं का बरं म्हणताय, तुम्ही मिसगाईड करताय. मी अजून पण सांगतो गाईज, अजून पण प्रिलिम्स क्लिअर करायचा वे किंवा रूट हा मेन्स एक्झाम थ्रूच जातो. That is, I am very much sure about. Yes, so the thing is, आता मग काय 6 पॉइंटर स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपली, राईट. द व्हेरी फर्स्ट थिंग काय, की ऑलवेज डू रिमेंबर प्रिलिम्स इज मेन्स अँड मेन्स इज प्रिलिम्स. यू वुड बी लाईक की सर असं तुम्ही का सांगताय, है ना, की खरंच प्रिलिम्स इज मेन्स. आय एम ऑफ दिस clear opinion, absolutely yes. Ka? Karan if you have syllabus of
mains and syllabus of prelims, you will find majority parts are rather overlapping. है ना, की राज्यसेवा नोटिफिकेशन मध्ये सुद्धा आणि युपीएससीच्या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा देर इज क्लिअर मेन्शन दॅट की यूपीएससी प्रिलिम्स मध्ये, राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये आम्ही हॉरिझॉन्टल एक्सटेंट टेस्ट करतोय कॅन्डिडेटची, है ना. अँड फॉर द केस ऑफ मेन्स आता आम्ही डेप्थ ऑफ नॉलेज टेस्ट करतोय. येस, आणि बाकी क्रिटिकल थिंकिंग सगळंच आस्पेक्ट आलाय. सो द थिंग इज की इथे आता असं तर नाही होणार की प्रिलिम्सचे टॉपिक फारच वेगळे असतील आणि मेन्सचे टॉपिक फार वेगळे असणार. आन्सर बेसिकली नो. या द थिंग इज तुम्हाला हे समजावं लागेल की प्रिलिम्स आणि मेन्स यांच्यामध्ये भरपूर ओव्हरलॅपिंग आहे. ऍब्सोल्युटली. हा, काही एरियाज डिफरंट आहेत, जसं असेल वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट असेल जो मेन्स मध्ये आहे बट प्रिलिम्स मध्ये नाही आहे. डिझास्टर मॅनेजमेंट जो मेन्स हा टिपिकल टॉपिक आहे, प्रिलिम्स मध्ये नाही आहे. बट यू विल फाइंड देर आर लॉट मेनी एरियाज जे ऍक्च्युअली प्रिलिम्सचे पण आहेत आणि मेन्सचे पण आहेत. बरोबर. अशा केसमध्ये मग तुम्हाला याला सेपरेट ट्रीट करून जमणार नाही, है ना. सो प्रिलिम्स इज मेन्स अँड मेन्स इज प्रिलिम्स. येस, कळतंय. म्हणून सांगतोय की ऍटिट्यूड मध्ये चेंज केला ना तर प्रिपरेशन मध्ये ऑटोमॅटिक तो रिफ्लेक्शन येईल आणि दोन्ही सोबत तुम्ही टॅकल करू शकणार. ओके. देन नेक्स्ट काय की नो युअर द ब्लू प्रिंट नॉट ए बुकलेट. ठीक आहे. सिम्पली द सिलेबस एक्सटेंट. पहिले तर मी जनरली क्लासमध्ये सांगतो, जनरली ऑर मेंटीजला सांगितलंय की सिलेबस शुड बी ऑन युअर टिप ऑफ टंग. मी कधीही विचारेल, कधीही तुम्हाला त्याचं सिलेबसचा वर्ड बाय वर्ड सांगतोय. येस, वर्ड बाय वर्ड तो तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे. येस. सो गाईज रिमेंबर दिस फॅक्ट की कोणतीही न्यूज सिलेबसला किंवा आपल्या एक्झामशी रिलिव्हेंट आहे का नाही कसं कळणार. तर थिंग इज तुम्हाला त्या न्यूजला आपल्या त्या सिलेबसच्या लाईन सोबत, पॉइंटर सोबत, सब टॉपिक सोबत कनेक्ट करावा लागेल. अँड इफ यू कॅन डू इट, बिलीव्ह मी, तुम्हाला न्यूजपेपर मधून काय घ्यायचंय ते 100% कळेल. येस, रिपोर्ट मधून काय घ्यायचंय हे सुद्धा 100% कळेल. ठीक आहे. म्हणून सांगतोय सिलेबस इज द की. येस, कोणताही टॉपर तुम्ही विचारा, कोणताही टॉपर, आय एम रिपीटिंग, द थिंग इज तो टॉपर, त्या टॉपरला सिलेबस हा टिप ऑफ टंग असेल 100% शुअर. येस, म्हणून सांगतोय की इफ यू वॉन्ट टू अवॉइड दिस वे अंडर द स्काय वाली जी फिलॉसॉफी आपली, अंडर द स्काय एव्हरीथिंग, ठीक आहे, सन एव्हरीथिंग, ती ऍक्च्युअली इथे अप्लिकेबल होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्याच्यासाठी त्याला लिमिट करण्यासाठी सिलेबस इज द गिव्हन वे. थर्ड स्ट्रॅटेजी काय असणार आपली, अँड दॅट इज व्हेरी मच व्हॅलिडेटेड अँड व्हॉट अगेन टू से की ती एक्सेप्टेड आहे, अँड दॅट इज नथिंग बट द नोट मेकिंग, है ना. नोट मेकिंग. आता खूप वेळेस तर असं होतं आपण की खूप सारे स्टुडंट्स नोट्सच बनवत नाही. येस, दॅट इज व्हॉट आय हॅव सीन की फॉर मेनी सब्जेक्ट दे हॅव नॉट मेड एनी नोट्स फॉर दॅट मॅटर. त्यांचं असं म्हणणं आहे की सर बुक्स आहे, रीड करतोय आणि त्याच्या थ्रूच होऊन जायला. ओके, ठीक आहे. बट बघा, नोट्स बनवायची सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते. काय असणार याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलाय, तुम्ही वाटल्यास एकदा तो चेक करून घ्या, बघून घ्या क्विक. बट द थिंग इज की नोट्स पण जर सब्जेक्ट शॉर्ट असेल, क्रिप्स असेल, तर तुम्ही नोट त्या बुक्स मधून डायरेक्ट अंडरलाईन करून तुम्ही नोट्स बनवून घ्या, ॲज यू कॅन कन्सिडर द सेम. बट जर सब्जेक्ट हा फार वास्ट आहे, है ना, एक तो फार एक्सटेन्सिव्ह आहे ना, फार बुक्समध्ये, जसं जिओग्राफी असेल त्याचे एनसीआरटीज मध्ये याचा 6 to 12 एनसीआरटी असणार, मग तुम्ही एकाच बुकमधून कसं करणार आहे. अशा केसमध्ये नोट्स आर रॅदर ऑफ व्हेरी मच हेल्प फॉर यू. म्हणून सांगतोय की नोट मेकिंग, है ना, मला फार रेअर केसमध्ये मी बघितलंय की टॉपर नोट बनवत नाहीये. ही हॅज दिस नॅचरल ॲबिलिटी की करंट अफेअर्स असेल, सब्जेक्ट असेल, ठीक आहे, तो थेरॉटिकल सब्जेक्ट असेल, इवन PYQच्या सुद्धा नोट्स मी बघितल्यात. येस, सो तुम्हाला त्या नोट्स बनवणं मस्ट आहे. कारण काय असतं ना की फर्स्ट रिडिंग मध्ये आपण फक्त एखादी कॉन्सेप्ट किंवा काही काही टर्म्स आपल्याला फार नवीन असतात, आपण त्याच्यातच अंडरस्टँडिंग करतोय, आणि मग नोट्स सेकंड रिडिंग मध्ये थोडी फिल्टरिंग, थर्ड रिडिंग मध्ये ऍक्च्युअल आता कळतंय आपल्याला काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय, आणि एक्झाम रिलिव्हन्सी आपल्याला
त्याच लेवलवर थर्ड किंवा फोर्थ रिडिंगमध्ये, जनरली थर्ड रिडिंग दॅट इज फेअर इनफ, ठीक आहे, किंवा फोर्थ रिडिंगमध्ये यू कॅन हॅव युअर नोट्स ॲज वेल. आय होप यू गाईज आर गेटिंग दिस थर्ड पॉइंट. नोट मेकिंग, तुम्ही वाटल्यास डाऊट असेल तर कमेंट करा, बट मी सांगतोय नोट्स तुम्हाला बनवाव्याच लागतील. ओके, नेक्स्ट रूल 4, द रिसोर्स ट्रॅप. ठीक आहे, रिसोर्स ट्रॅप म्हणजे काय की युपीएससी करतोय म्हटल्यावर मग आपल्याला काय, एमपीएससी करतोय म्हटल्यावर आपल्याला काय बल्कि बुक्स पाहिजेत है ना, म्हणजे मोठं एवढं दिसलं पाहिजे ना की यार हाँ यार मैं भी वर्ल्ड की टफेस्ट एग्जामिनेशन प्रिपेयर कर रहा हूँ, महाराष्ट्र की टफेस्ट एग्जामिनेशन प्रिपेयर कर रहा हूँ. See, that is absolutely not you are supposed to do. The thing is, simplicity is the ultimate sophistication. लक्षात ठेवा की जेवढा एक्झाम डिफिकल्ट असेल ना त्याला तेवढंच कॉन्सेप्च्युअली जर का तुम्ही प्रॉपर ब्रेक केलं तर तुम्हाला एवढ्या बल्की बुक्स रीड करायची गरज नाहीये. जनरली रिसोर्सेस साठी मी स्ट्रॅटेजी जो सजेस्ट करतो तो 1+1 स्ट्रॅटेजी. ठीक आहे, 1+1 स्ट्रॅटेजी. कसा 1 इट मीन्स एनसीआरटी. ठीक आहे, त्या सब्जेक्टसाठी जनरली तुम्ही एक बेसिक एनसीआरटी किंवा याला बेसिक सोर्स म्हणणार आपण, अँड दी 1 इज रेफरन्स बुक. ठीक आहे, मग जसं यू विल फाइंड फॉर जिओग्राफी माजिद हुसेन सरांची बुक असू शकते. ठीक आहे, डिपेंड्स ऑन. ठीक आहे, किंवा मग पॉलिटीसाठी असेल तर लक्ष्मीकांत सरांची बुक आहे, पॉलिटी एनसीआरटी रीड करा आणि लक्ष्मीकांत अल्सो. राईट, यू कॅन सिम्पली हॅव 1+1 रिसोर्स स्ट्रॅटेजी. कारण लक्षात ठेवा, मोर द सोर्सेस यू रीड, लेस द टाइम यू विल गेट टू रिवाइज देम, अँड अल्टिमेटली लेस द स्कोर यू विल गेट अल्टिमेटली इन द एक्झामिनेशन. म्हणून सांगतोय की जेवढे जास्त सोर्सेस असणार है ना तेवढा जास्त कन्फ्युजन वाढेल आणि तेवढाच तुमचा कमी कॉन्फिडन्स होईल. म्हणून सोर्सेस ऑर रिसोर्सेस यू इनवर्सली प्रपोर्शनल टू युअर कॉन्फिडन्स अँड स्कोर. म्हणून सांगतोय ट्राय टू कीप देम ॲज लिमिटेड अँड मिनिमम ॲज पॉसिबल. हा प्रत्येक टॉपर तुम्हाला सांगेल, दॅट इज फॉर शुअर. ठीक आहे, सो नेक्स्ट स्ट्रॅटेजी आहे दॅट इज द रिव्हिजन इज द की. है ना, लक्षात ठेवा गाइज, रिव्हिजन, आय एम ऑफ द स्ट्रॉंग ओपिनियन की खरंच एक टॉपर काय असतो तर आय स्ट्रॉंगली फील, आणि मी खूप साऱ्या टॉपर सोबत इंटरॅक्शन पण केलंय, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की टॉपर इज नथिंग बट ए रिव्हिजन. की बघा प्रत्येकाकडे ऑलमोस्ट सेम सोर्सेस आहेत. एनसीआरटी सगळेच रीड करणार आहेत, लक्ष्मीकांत सगळेच रीड करणार आहेत. ठीक आहे, इकॉनॉमिक्सचे सोर्सेस मोर ऑर लेस सेमच असणार आहे प्रत्येक सब्जेक्टचा, दस मोर ऑर लेस द सेम केस. बट द फॅक्ट इज ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तो कोण ऍक्च्युअली रेप्लिकेट करू शकतोय, अगेन अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन, त्यालाच रिअल टाइम स्कोर अचीव होतोय है ना. म्हणून सांगतोय रिमेंबर दिस फॅक्ट, रिव्हिजन इज दी की. आता रीडिंग आणि रिव्हिजन मध्ये काय डिफरन्स आहे मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. जर त्याच्यामध्ये खरंच तुमचा डाऊट असेल तर आय वुड लाईक टू हॅव दॅट व्हिडिओ ऑल्सो की रीडिंग आणि रिव्हिजन मध्ये खरंच काय डिफरन्स असतो. ओके, सो लक्षात ठेवा की द फॅक्ट इज की पहिले तुमचं काय असणार, कुठेही आहे ना की हा रिव्हिजनचा बेसिकली काय की तुमची स्पीड वाढेल, मग आन्सर रायटिंग क्वालिटी वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याच्यामुळे रिकॉल अजून वाढेल है ना. आणि रिकॉल वाढला की परत स्पीड, परत आन्सर रायटिंग, परत कॉन्फिडन्स. असं तुमच्यासोबत झालंय का की तुम्ही एखादी गोष्ट पहिल्यांदा रिवाइज केली, फार डिफिकल्ट वाटली, पण नंतर असं झालं की 8-10-15 रिव्हिजन नंतर यार आता ती गोष्ट तुम्ही सांगा, मी लगेच तुम्हाला सांगतो. येस है ना, असं होतं. रिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ड्युरिंग दिस कोर्स ऑफ प्रिपरेशन, आय स्ट्रॉंगली बिलीव्ह. फाईन, सो रिव्हिजन तुम्हाला कितीही बोर होत असेल तर प्रत्येक सेशनच्या बिगिनिंगला है ना, सेशन म्हणजे काय, मॉर्निंग सेशन, नून सेशन, इव्हनिंग सेशन, तुम्ही स्टडी करण्याचा टाइम त्याच्या आधी जे रीड केले त्याला रिवाइज करा. डेली रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे की आज होल डे मध्ये मी काय रिवाइज केलंय, देन वीकली रिव्हिजन, अँड देन इन द एंड सब्जेक्ट रिव्हिजन. ओव्हरऑल सब्जेक्ट कंप्लीट झाल्यावर त्याची रिव्हिजन आधी झाली पाहिजे, नंतर नेक्स्ट सब्जेक्ट स्टडी स्टार्ट झाला पाहिजे. येस, आय होप यू गाईज आर गेटिंग दिस फॅक्ट. तेव्हाच कुठे जाऊन तुम्हाला खरंच याचा रिअल टाइम बेनिफिट होईल. अँड देन इन द लास्ट द 6th स्टेज गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट रूल 6, व्हॉट इट इज अबाउट द सोल, द करंट अफेअर्स वेब इटसेल्फ.
आता हे सगळे हे जे 5 पॉइंट आतापर्यंत आपण बघितलेत, रूल्स बघितलेत, त्याचाच हा रिझल्ट आहे किंवा त्याचाच हा बेसिकली हेल्प असणार इन ऑर्डर टू मेक दिस करंट अफेअर प्रिपरेशन इटसेल्फ. त्याच्यामध्ये नोट्स ऍब्सोल्युटली येणार. मग एखादा न्यूज आहे, एखादा आर्टिकल आहे, मग त्याला कसं कोणत्या कोणत्या टॉपिक सोबत कुठे कुठे कनेक्ट होईल, काय काय आस्पेक्ट्स असतील आणि त्याच्याशी इन पर्टिक्युलर करंट अफेअर मध्ये काय होत आहे हे तर तुम्हाला त्या करंट अफेअर न्यूज रीड केल्यानंतरच कळेल. बरोबर ना? की जसं आता डिलिमिटेशन गव्हर्नमेंट विचार करते की आणायचा, विचार काय आणणारच आहे. सो डिलिमिटेशन असेल, पॉप्युलेशन सेन्सस असेल, एनआरसी असेल किंवा भरपूर फ्लड्स असेल आसाममध्ये आलेला. ठीक आहे, देर आर मेनी इश्यूज यू विल फाइंड दोज आर व्हेरी रिपिटेटिव्ह अँड कॉन्सिक्वेन्शियल. ठीक आहे, अशा केसमध्ये आपल्याला एन्श्युअर करायचं आहे की करंट अफेअर्सच्या या ज्या नोट्स आहेत त्या आपण प्रिपेअर करतोय. बरोबर. मग करंट अफेअर कुठून रीड करणार तुम्ही? नो डाऊट हिंदू न्यूजपेपर असेल और इंडियन एक्सप्रेस, योजना, कुरुक्षेत्र या मॅगझिन्स असतील, कोचिंगच्या करंट मंथली अफेअर्स असतील त्या सुद्धा रीड करा. राईट. सो द टाइम, राईट, द व्हॉट एव्हर सोर्सेस यू फाइंड सुटेबल त्या सोर्सेस थ्रू. पण न्यूजपेपर रीड करणं मी सांगेल फार जास्त सुटेबल आहे गाईज, कारण त्याच्या थ्रूच ऍक्च्युअली तुम्हाला हे सगळे हे जे आस्पेक्ट्स आहेत ना ते बघा. न्यूजपेपर किंवा करंट प्रिपरेशन करायचे दोन आहे, न्यूजपेपर रीड करायचे एक, तर पहिले तुमची रिव्हिजन पण होते कारण तुम्ही ज्या बेसिक फॅक्ट्स रीड आणि रिवाइज करताय कॉन्सेप्ट, आणि सोबत काय होतंय की त्याच्यासोबत तुम्ही अपडेट पण होताय की व्हॉट इज हॅपनिंग अराउंड दॅट पर्टिक्युलर टॉपिक है ना. जो अदरवाइज थेरॉटिकल आहे त्याला आपण डायनामिक बनवतोय बाय मीन्स ऑफ न्यूजपेपर. आणि युपीएससी तसाच कॅन्डिडेट एक्सपेक्ट करतीये की जो हा थेरॉटिकल नॉलेज फक्त बुकिश नॉलेज माइंडमध्ये न ठेवता तो रिअल टाइम मध्ये त्याला कसं ग्राउंडवर इम्प्लिमेंट करू शकतो. How that civil servant would use his knowledge, a set of knowledge, in order to solve the problem that the current society and country and not current future as well facing. है ना. म्हणून what current affairs preparation is much of importance. So guys, all these are those the most important rules that we have discussed. लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला इन्शुअर करायचं आहे की रिसोर्सेस तुम्ही लिमिट ठेवणार. प्रिलिम्स इज मेन्स अँड मेन्स इज प्रिलिम्स. सिलेबस फॉर शुअर तुमचा टिप ऑफ टंग असणारच आणि रिवाइज पण करणार. नोट मेकिंग असलीच पाहिजे, झालीच पाहिजे. रिव्हिजन इज द की अँड देन करंट अफेअर्स. जर गाईज बिलीव्ह मी, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करताय कीपिंग मेन्स पर्स्पेक्टिव्ह, ठीक आहे, सिलेबस आणि पीवायक्यूज दोन्ही लक्षात ठेवा. सो मेन्स पर्स्पेक्टिव्ह आय कॅन गॅरंटी यू तुमच्या सोबत हा ट्रॅप होणार नाही. कोणता ट्रॅप? आपण जो बघितला आहे ना की टॉपरचा आणि फेल्युअरचा, हा जो 90% लोकांसोबत जो प्रॉब्लेम होतोय तो तुमच्या सोबत होणार नाही है ना, जर तुम्ही हे 6 स्टेप मेन्सच्या ॲटिट्यूडने सॉल्व केले तर. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फॉर दिस व्हिडिओ. साइनिंग ऑफ. परत भेटूयात इन दी नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. थँक्यू गाईज.